निवडणूक लागणार का नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बिनविरोध होणार हे पाहणे ठरणार औत्सुक्याचे। उज्ज्वला थिटे पाटील हे अनगर नगरपंचायतीच्या होऊ शकतात नगराध्यक्ष पदाच्या दावेदार। मोहोळ विधानसभा मतदारसंघात उज्ज्वला थिटे पाटील यांनी केला होता अनगरकर पाटील यांच्या विरोधात जोरदार प्रचार। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या व बहुचर्चित अशा अनगर नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली आहे। या नगरपंचायतीमध्ये सद्यस्थितीला माजी आमदार राजन मालक पाटील यांची सत्ता आहे। ही नगरपंचायत आजपर्यंत बिनविरोधाची परंपरा कायम असून यावेळी या ठिकाणी महिला आरक्षण पडल्यामुळे या ठिकाणची परिस्थिती थोडी बदलणार असल्याची दिसत आहे। या निवडणुकीसाठी मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील व इतर सर्व बचाव समितीचे सदस्य यांच्याकडून उज्ज्वला थिटे पाटील यांना उमेदवारी घोषित होऊ शकते। उज्ज्वला थिटे पाटील या स्थानिक अनगर येथील रहिवासी असून त्यांचे सासरे हे तेथील पूर्वीचे पोलीस पाटील होते। मागील काही वर्षापूर्वी शिवजयंती मिरवणुकीच्या वेळी त्यांचा व अनगरकर पाटील कुटुंबियांचा मिरवणुकीच्या दरम्यान वाद झाला होता। त्या वादाची किनार या निवडणुकीमध्ये स्पष्टपणे ओळखू शकते। त्याचबरोबर माजी आमदार राजन मालक पाटील यांच्या घराण्याबरोबरच थिटे पाटील कुटुंबाला येथील ग्रामदेवतेचा मान कुटुंबाला असून अनेक वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांना तुतारी या चिन्हावर त्यांनी मतदान केले असून त्यावेळेस त्यांचे प्रचंड असे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले होते। अनगर ही नगरपंचायत असून या ठिकाणी राजन मालक पाटील यांच्या कुटुंबात आणि महिला उमेदवार असण्याबरोबरच उज्ज्वला थिटे पाटील यांचे मोठे आव्हान या ठिकाणी उभारू शकते। राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आमदार राजाभाऊ खरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे याचबरोबर बचाव संघर्ष समितीमधील अनेक जणांचा उज्ज्वला थिटे पाटील यांना पाठिंबा मिळू शकतो। अशी सध्याची राजकीय परिस्थिती असून आगामी काही दिवसांनंतरच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका झाल्यानंतर हे सर्व चित्र स्पष्ट होईल असे मोहोळ तालुक्यातील राजकीय जाणकारातून बोलले जात आहे। उज्ज्वला थिटे पाटील यांचं म्हणणं आहे की त्या सर्वसामान्य विधवा महिला शेतकरी आहेत। राजकारण हा त्यांचा पेंडा नव्हता, पण अनगरकर पाटील परिवाराने केलेल्या अन्यायाला मी तोडीस तोड टक्कर देत होते हे जनतासमोर सांगणे महत्त्वाचे होते। लोकांच्या मनात जी पाटील परिवाराची भीती होती ती मला घालवायची होती। सर्व एकजूट होऊन हिमतीने धाडसाने कायद्याने लढलात तर यश हे मिळतंच। माझं सांगणं जनतेला ते पटलं, मग सर्वांनी विधानसभा निवडणूक मवियाचे उमेदवार आमदार राजाभाऊ खरे यांना निवडून देऊन इतिहास केला हे सर्वांनी पाहिलं आहे। माझा हा आत्मविश्वास अनगरवाडी वस्ती मोहोळ तालुक्यातील जनतेला, सर्व नेते मंडळी यांना वाटत आहे की कणखर नेतृत्व म्हणून जनतेवर होत असलेला अन्याय मी दूर करू शकते। त्यासाठी अनगर नगरपंचायत लढवावी हे मायबाप जनतेच्या मनात आहे। माझ्या जनतेसाठी माझ्या आया बहिणीवरून इथून पुढे अन्याय होऊ नये मी यात उतरणार आहे। बिनविरोध हा शिक्का मला पुसायचा आहे। राजकारणापेक्षा समाजकारणाकडे माझा कल असणार आहे। ही लढाई साधी नाही, आम्हा मायलेकरांच्या जीवावर हे बेतणार आहे। मरण समोर असताना आम्ही उभे आहोत, कारण राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मी उराशी बाळगून आहे। स्त्री शक्तीचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे। त्रिकालवादी सत्य आहे। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा।